आम्ही स्पष्ट करू की संडेला आम्ही 2 ॲप्लिकेशन कोर्टाला मूव्ह केला होता। एक ॲप्लिकेशन होता की ही हीनस क्राइम आहे, या 304 IPC मध्ये 7 वर्षपेक्षा जास्त शिक्षा आहे, म्हणून ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टचे कलमा अंतर्गत ते हीनस क्राइम आहे, म्हणून त्यांना आणि त्यांचे वय 16 वर्षाचे वर आहे, म्हणून सेक्शन 15 ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट अनुषंगाने त्यांना ॲडल्ट म्हणून ट्रायल व्हायला पाहिजे, हे कायद्यात तरतूद आहे। आणि या घटनामध्ये 2 लोकांची मृत्यू झालेली आहे। एका अत्यंत नॅरो स्ट्रेच ऑफ रोडवर ते अत्यंत तेज गतीने ती वाहन चालवत होता, मद्य पिऊन ते अशा केलेले आहे, म्हणून ते हीनस क्राइम आहे, म्हणून त्यांना हे ट्राय करायला पाहिजे। ही अर्ज एक मिनिट साहेब, या अर्जाचे व्यतिरिक्त एक आणखी अर्ज करण्यात आला होता की जोपर्यंत या अर्जावर निर्णय होत नाही तोपर्यंत यांना रिमांड होमला 14 दिवसासाठी पाठविण्यात यावी। इन्सिडेंटली दोन्ही अर्ज रिजेक्ट करण्यात आली आणि ते चाइल्ड केअर होमला पाठवण्याची जी विनंती होती आमची ती अमान्य करताना त्यांनी कोर्टाने 2 पानाची ऑर्डर केलेली आहे, ऑलरेडी पब्लिक डोमेनमध्ये आहे। ऑलरेडी त्यावर काल भरपूर प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्याच्या विषयावर भरपूर चर्चा पण झालेली आहे, त्याबद्दल मला टिप्पणी करणे काही सही नाही। ब्लड रिपोर्ट कुठे पाठवण्यात आलेली आहे ती सांगणे संयुक्तिक नाही आहे, परंतु ते लवकरात लवकर येईल याची प्रयत्न सुरू आहे। बरोबर आहे, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सर्वांची फोन आमच्याकडे आलेले आहे। माननीय पोलीस महासंचालक यांच्याशी या विषयावर त्यांनी पण सूचना दिलेली आहे। ते सर्वांची सूचना स्पष्ट आहे की अत्यंत कडक भूमिका पोलिसांना घ्यावा लागेल, जेणेकरून जनमानसात लोकांना जी संभ्रम आहे की पोलीस किंवा प्रशासन योग्य कारवाई करत नाही, ती संभ्रम दूर व्हायला पाहिजे आणि आरोपी विरुद्ध आणि आरोपी जे या प्रकरणात दोषी आहे त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई व्हायला पाहिजे, हीच भूमिका शासनाची आहे आणि त्याच अनुषंगाने पोलीस डे 1 पासून तीच मार्गाने चालत आहे। सर, या सगळ्या प्रकरणामध्ये आमच्यावरती दबाव आहे आणि दबावातून पोलीस कारवाई करत नाही अशा पद्धतीने सातत्याने आरोप केला जातोय, नेमकं कुणाचा दबाव कुणी पोलिसांवरती? साहेब, आम्ही काल पण सर्वांना स्पष्ट केले होते की पोलीस यामध्ये जी कारवाई रविवारी प्रथम दिवशी पासून करत आहे, 304 IPC लावण्याची प्रकार असतील, कोर्टाला ज्युव्हेनाइलला ॲडल्ट ट्राय करायसाठी अर्जचे असतील, नंतर 75 आणि 77 ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट तहत गुन्हा दाखल करायची असतील, पोलीस डे 1 पासून कायद्याची मार्गावर आहे। मी काल ही पण खुलेआम सांगितले की कोणताही लीगल पॅनल, लीगल एक्सपर्ट समोर आम्ही खुलेआम चर्चा करण्यास तयार आहे। जर कोणी मला जे भूमिका, जे स्टेप्स पोलिसांनी घेतलेले आहेत त्याचेपेक्षा काही आणखी स्ट्रिंजेंट भूमिका कोणी मला सुचवत शकतील तर आम्ही त्या चर्चावर जाण्यास पण तयार आहे। सांगण्याची अर्थ असा आहे की आम्ही डे 1 पासून कायद्याची मार्गावर ठामपणे चालू आहे, जेणेकरून जे दुर्दैवी घटना झालेली आहे, ज्यांच्यावर 2 इनोसेंट लोकांची जीव गेलेली आहे, त्याचे आरोपी विरुद्ध कडक शिक्षा व्हायला पाहिजे, हीच भूमिका डे 1 पासून आहे। कोणताही प्रकारचे दबाव कोणाचाही या प्रकरणात पोलिसांवर कधी नव्हता आणि नाही आणि यापुढे पण राहणार नाही असे आम्हाला पूर्ण विश्वास आहे। आणि पोलीस कायद्याची मार्गाने चालतात, पोलीस कायद्याची मार्गावर चालू आहे। या प्रकरणात लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत ठामपणे भूमिका मांडून आम्ही घेऊन जाणार। सगळ्या प्रकरणामध्ये आता संजय राऊतांनी थेट असा आरोप केलाय तुमच्यावरती आणि तुमच्या बडतर्फची मागणी संजय राऊतांकडे करण्यात आली, याबद्दल मी त्यांचे वक्तव्य मी ऐकलेले नाही, परंतु आम्ही स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की कोणताही प्रकारची लीगल एक्सपर्ट्स जर यायचे असतील तर यावी आमच्याकडे आणि आम्हाला सांगावी की याचेपेक्षा काही बेटर, काही आणखी चांगली, आणखी कडक भूमिका कोणताही लॉ एन्फोर्समेंट एजन्सीला शक्य होता का, त्या अशा प्रकारचे पॅनल डिस्कशनवर मी खुलेआम पब्लिकली जाण्यास तयार आहे। आम्ही आमची भूमिका
आम्ही कारवाई यामध्ये अत्यंत कडक रीत्याने प्रथम दिवषीपासून करत आहे आणि करणार पण. सर हिंदी में बताइए सर आमदारांचा हिंदी में होने दीजिए, फिर करिए सवाल प्लीज। सर पूरा मामला अभी तक अपडेट किया है कि कितने लोग को अरेस्ट किया गया है और आगे क्या कार्रवाई रहेगी सर? इसमें पहले दिन संडे को जब ये घटना हुआ था उस दिन ही हमने इस केस में 304 आईपीसी नॉन बेलेबल ऑफेंस अप्लाई किया था। 304A जो